नमस्कार. आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह न्यूज. काल बिलोली येथे चढ्या दराने बॉन्ड पेपर विक्रीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. त्या अनुषंगाने लोकसेवा लाईव्ह न्यूजचे संपादक कमलाकर जमदडे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन याविषयी विचारणा केली असता या बॉन्ड चढ्या दराने विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. 100 रुपयाचा बॉन्ड 101 रुपयाला सुद्धा विकणे आता कायद्याने गुन्हा आहे. आताच नसून कायमस्वरूपी हे गुन्हा आहे. पण जनतेस हे माहीत नसल्यामुळं बॉन्ड पेपर विक्रेतेधारकांनी 100 रुपयाचा बॉन्ड 120, 130, 150, 200 या दराने विकत आहेत. हे अख्ख्या महाराष्ट्रात होत असेल. हा संदर्भ दुय्यम निबंधकांनी अधिकारी यांनी सांगितलेला आहे की असे बॉन्ड विक्रेते जर बॉन्ड किमतीपेक्षा अधिक चढाने जर कोणी विकत असेल तर तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन आपण लेखी तक्रार करू शकतो. या ठिकाणी असे बॉन्ड विक्री करणे आता बॉन्ड विक्रीधारक हे शासकीय अधिकाऱ्याप्रमाणे त्यांची ती नोंद झालेली आहे. त्यामुळं कायदेशीर गुन्हे दाखल त्यांच्यावर करता येतील. तर जनतेला दुय्यम निबंधकांनी आवाहन केलेले आहे की आपण हे आळा घालण्यासाठी स्वतः एक पाऊल पुढे यावं आणि बॉन्ड हे आपण ज्या